Hello student, we are going to learn page number 20. First you open your English book, then you open page number 20. On this page, there is a story, Grandpa's story. Grandpa told this story to Ronak and his friend. Tit for tat. Let's start this story. Tit for tat. जशास तसे. This is the title of the story. पान नंबर 20 वर टीट फॉर टॅट ही गोष्ट आलेली आहे आणि ती आज आपण अभ्यासणार आहोत. दिस इज द टायटल ऑफ द स्टोरी टीट फॉर टॅट. हे टायटल आहे गोष्टीचं. Then after reading, I explain these lines of the stories and translate in Marathi. Once upon a time, you should pay attention here. काळजीपूर्वक बघा, ओळीवर लक्ष द्या. Once upon a time, a camel and a jackal live by a river near the water's edge. And on the other side of the river, there was a village with fields and farms. बघा, एकेकाळी उंट आणि कोल्हा हे नदीच्या किनारी राहत होते आणि त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला एक खेडं गाव होतं आणि त्या ठिकाणी अनेक शेतं होते आणि मळे होते. या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. प्रश्न आणि उत्तर तुम्ही वहीत लिहून ठेवायचं. हू लिव्ह बाय अ रिव्हर. कोण राहत होतं नदीच्या जवळ? उत्तर काय येईल? अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ह बाय अ रिव्हर. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. व्हॉट वॉज ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर. नदीच्या दुसऱ्या बाजूला काय होतं? उत्तर काय येईल? देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. हे उत्तर आहे. आता पुढे आपण वळूया गोष्टीकडे. टिकमार्क केलेली मी. ओळीवर लक्ष द्या. पे अटेन्शन टू हिअर. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. त्याला जाऊ शकतो. तुम्ही प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित लिहा. हू वॉज व्हेरी क्लेवर. लिहा प्रश्न वहीत. उत्तर काय येईल? हुशार कोण होता? उत्तर काय येईल? द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. कोल्हा हुशार होता. He tried to play a trick on his friend, the camel, who was happily munching away his food. आपण विचारू. बघा, पहिला प्रश्न काय आहे? नीट तुम्ही ऐका आणि प्रश्न वहीत लिहा आणि उत्तर पण लिहा. Who was happily munching away his food. कोण आनंदाने त्याचं अन्न खात होतं?
कोण खात होतं? उत्तर काय येईल? द कॅमल. आन्सर काय येईल? लक्ष द्या. द कॅमल वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड. बघा, हा जो कोल्हा आहे खूप हुशार होता. त्याने काय केलं? आपल्या मित्राला म्हणजे उंटाला त्याला एक ट्रिक द्यायची होती. बघा, त्या मित्राला त्याला ट्रीट द्यायची होती, म्हणजे मेजवानी द्यायची होती. लक्षात घ्या, ट्रीट म्हणजे मेजवानी किंवा उसाची पार्टी. या ठिकाणी उसाचं शेत आहे म्हणून उसाची पार्टी त्याला उंटाला द्यायची होती. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. हू वॉज जॅकल्स फ्रेंड? जॅकलचा मित्र कोण होता? प्रश्न नीट ऐका आणि वहीत लिहा. हू वॉज जॅकल्स फ्रेंड? उत्तर काय येईल? द कॅमल वॉज जॅकल्स फ्रेंड. उंट हा कोल्ह्याचा मित्र होता. लक्ष द्या, या कोल्ह्याला धूर्त होता कोल्हा आणि याला आपल्या मित्राला उंटाला एक उसाची मेजवानी. Jackal began to tempt him to go for a sugarcane treat in a farmer's field. या कोल्ह्याने काय केलं? या उंटाला बळजबरीने उसाच्या शेतामध्ये मेजवानी देण्यासाठी तो त्याला वळवत होता की चल उसाच्या शेतात जाऊ आपण. ॲट फर्स्ट द कॅमल हेजिटेटेड. बघा, इथे ईडी लागलेला आहे म्हणजे भूतकाळी रूप आलेलं आहे. हेजिटेटेड म्हणजे टाळाटाळ करणे किंवा घुटमळणे. ॲट फर्स्ट द कॅमल हेजिटेटेड बट इन द एंड ही ॲग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगरकेन फील्ड. RAID, टू रेड. रेड म्हणजे धाड घालणे. सुरुवातीला या उंटाने टाळाटाळ केली, परंतु शेवटी तो तयार झाला. ॲग्रीड म्हणजे सहमत होणे. सगळे डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला लिहायचे, मी चेक करणार आहे. बघा, शेवटी हा उंट कोल्ह्याची ती ट्रीट स्वीकारायला तयार झाला. या ठिकाणी बघा, सेटच्या खाली लक्षात घ्या, सॅट सीटचं भूतकाळी रूप मी अंडरलाईन केली. बघा, लिहून घ्या वहीत. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. हा जो कोल्हा आहे हा उंटाच्या पाठीवर बसला आणि हे दोघं मित्रांनी नदी पार केली. बघा, दे एट देअर फील इन द शुगरकेन फील्ड. एट भूतकाळी रूप आहे, लक्ष द्या. एट भूतकाळी रूप. ईटचा भूतकाळ आहे EAT. ईटचा भूतकाळ काय आहे? एट. दे एट देअर फील्ड इन द शुगरकेन फील्ड. सडनली द जॅकल बिगेन टू हाऊल. हाऊल म्हणजे केकाटणे. सडनली म्हणजे अचानक. अचानक रीतीने हा कोल्हा ओरडायला सुरुवात केली. बघा, याने सेड द कॅमल यू विल वेक द फार्मर. बघा, तो उंट घाबरला. तो म्हणतोय शांत बैस, तू तो त्या शेतकऱ्याला जागा करतोय. बट द जॅकल वेंट ऑन हाऊलिंग. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. हेल्पर्स म्हणजे नोकर. बघा, शेतकरी आणि त्याचे जे नोकर आहे, कमचा भूतकाळ आहे, ते सगळे शेतात पळत आले. बघा,
कोल्ह्याचा आवाज ऐकल्याबरोबर. द नॉटी जॅकल द नॉटी जॅकल स्लीप अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. हा कोळसाळा जो कोल्हा आहे हा पळून गेला, सटकला तिथून. परंतु बिचारा जो उंट होता याला पळता आलं नाही आणि त्यानेच मार खाल्ला बघा. द फार्मर बीट हिम. बीट म्हणजे मारणे, झोडपून काढणे. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अवे. ड्रो म्हणजे हाकलून लावणे, DROV. त्या शेतकऱ्याने त्या उंटाला मारलं आणि त्याला हाकलून लावलं. पुढचा पॅरेग्राफ बघा. द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. हा जो कोल्हा आहे हा उंटाची वाट पाहत नदीच्या किनाऱ्याने थांबलेला होता बघा. नदीच्या किनाऱ्यावर हा उंटाची वाट पाहत होता, कारण त्याला पाण्यातून जाता येणार होतं का? नाही. त्याला जायचं होतं बघा. ही सेड, सॉरी ब्रदर, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. काय म्हणतोय बघा तो कोल्हा की भावा मला माफ कर, परंतु रात्रीच्या चांगल्या जेवणानंतर मला गाण्याची सवय आहे. हॅबिट म्हणजे सवय, शब्दार्थ लिहून घ्यायची आहे. रात्रीच्या चांगल्या जेवणानंतर मला गाण्याची सवय आहे. आय होप यू डिडंट माइंड इट मच. तू मनाला लावून घेतले नसावे असं मला वाटतं. आय होप म्हणजे आशा. अशी मला आशा आहे की तू ते मनाला लावून घेतलेलं नसावं. द कॅमल डिडंट से एनिथिंग. उंट काहीच बोलला नाही बघा. ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड एंटर द रिव्हर. त्याने त्या कोल्ह्याला पाठीवर बसवलं उंटाने आणि तो नदीमध्ये शिरला. एंटर म्हणजे प्रवेश करणे, शिरणे. शब्दार्थ लिहून घ्यायची व्यवस्थित. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. त्या नदीच्या मध्यभागी तो उंट आला आणि तिथे पाणी खूप खोल होतं. मध्यभागी त्या उंटाच्या पाठीवर कोण बसलेलं होतं? कोल्हा. आणि उंट बरोबर नदीच्या मध्यभागी आला, जिथे खूप खोल पाणी तिथे आला. आणि बघा आता उंट काय करतोय. देअर द कॅमल बिगेन टू टेक अ डीप इन द रिव्हर. डीप, DIP, डीप म्हणजे बुडी मारणे. लक्षात घ्या, डीप म्हणजे बुडी मारणे. नदीच्या मध्यभागी तो उंट आला आणि त्याने खाली डुबकी मारली बघा. डुबकी मारल्याबरोबर कोल्हा घाबरला. कोल्ह्याला पोहता येत होतं का? नाही. द जॅकल वॉज फ्रायटन. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो, आर यू ट्राईंग टू ड्रॉन मी. बघा कोल्हा काय म्हणतोय, काय मूर्खपणा करतोय तू. तू मला बुडवण्याचा प्रयत्न करतोय का? ड्रॉन म्हणजे बुडवणे. अर्थ लिहून घ्या खाली बघा. नो ब्रदर सेड द कॅमल. उंट म्हणतोय नाही भावा, तसं नाही आहे. इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. उंट पण हुशार आहे बघा आता झालेला. तो काय सांगतोय बघा की चांगल्या जेवणानंतर मला नदीमध्ये मध्यभागी डुबकी घेण्याची माझी सवय आहे. बघा, आय होप यू डोंट माइंड. तुला वाईट वाटलंय. कोल्ह्याला त्याचं उत्तर मिळालं बघा. द नॉटी जॅकल लर्न हिज लेसन. त्या खोडकर कोल्ह्याला
तो धडा शिकला. लर्न पास्ट पार्टिसिपल आहे बघा, लर्नचं LEARNT. LERNचं पास्ट पार्टिसिपल आहे लर्न. कोल्हा धडा शिकला. ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन. त्याने उंटाला कधीच त्रास दिला नाही. या ठिकाणी गोष्ट संपलेली आहे. आता पेज नंबर 21 ओपन करा. या पेज नंबरवर चौथा पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. इथे चित्र दिलेले आहे. यू सी इन द पिक्चर. सम पिक्चर्स आर गिवन हिअर ऑन पेज नंबर 21. काही चित्र या 21 पेज नंबरवर दिलेले आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला? या चित्रांचा क्रम लावायचा आहे. ह्या गोष्टीमध्ये ही गोष्ट जी आहे ही या चित्रावर अवलंबून आहे. मग याचा तुम्हाला क्रम लावायचा आहे बघा. आणि या चित्राच्या खाली तुम्हाला एक एक ओळ लिहायची आहे गोष्टीतली. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला कोणतं चित्र येईल? खूप कठीण नाही, ते सोपं आहे. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करता येईल. बघा या ठिकाणी पहिलं जे चित्र आहे हे दुसऱ्या क्रमांकावर येईल. हा तिसरा येईल. उंटाच्या पाठीवर कोल्हा बसलेला आहे बघा, हा दुसरा क्रमांक येईल. सॉरी, हा दुसरा दिलेला आहे आपण क्रमांक. उंटाच्या पाठीवर उंटाला मारतोय हा चौथा आणि हा 5वा क्रमांक. म्हणजे उंट त्याला पाण्यात बुडवतोय बघा कोल्ह्याला. इन द मिडल ऑफ द रिव्हर द कॅमल बिगेन टू टेक अ डीप इन द रिव्हर द जॅकल वॉज फ्रायटन. अशा ओळी तुम्हाला त्याच्या खाली लिहायच्या आहे. व्यवस्थित लिहा गोष्टीमधल्या. त्यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी बघा. लर्निंग कॉपी अँड appropriate line or lines from the story for each of the pictures above. म्हणजे प्रत्येक चित्रासाठी एक एक 2-2 ओळी आपल्याला लिहायच्या आहे. 1 किंवा 2 ओळी त्या तुम्ही लिहू शकतात. सुरुवातीला मी क्रम लावलेलेच आहे, तरी एकदा तुम्ही बघून घ्या. हां, आता त्याच्यानंतर खाली बघा, लर्निंग अबाउट लँग्वेज नाउन्स. नाम म्हणजे काय? मी तुम्हाला 5वीमध्ये शिकवलेलं आहे सगळं. त्याची ही रिव्हिजन आहे, लक्षात घ्या. ग्रामरची वही आपली 5वीची काढा, त्याच्यात नाम म्हणजे काय लक्षात घ्या. खाली डेफिनेशन दिलेली आहे नाउनची, लक्षात घ्या. द वर्ड्स इन द टेबल अबोव आर टुगेदर
known as nouns in English. Add 2 more words to each row in the ठिकाणी बघा name in the proper row in the table. इथे तुम्हाला टेबल दिलेले आहे बघा. पीपल म्हणजे लोक. मग त्या याचे वर्णन त्याच्यात करायचं आहे. लोकांमध्ये काय काय येईल? फार्मर, हेल्पर्स, राधिका असं येईल. ॲनिमल्समध्ये काय येईल? प्राणी कोण आहे? प्राण्यांमध्ये काय येईल? कॅमल, जॅकल. नंतर प्लेसेसमध्ये काय येईल? प्लेसेस म्हणजे ठिकाणं. फील्ड, फार्म. त्याच्यानंतर थिंग वी कॅन फील, सी. आपण बघू शकणाऱ्या वस्तू ज्या बघू शकतो आपण. स्टिक. नंतर थिंग्स वी कॅन नॉट सी, ज्या आपण बघू शकत नाही अशा. टाईम, वेळ बघू शकतो का आपण? नाही. हॅबिट, सवय बघू शकतो का? नाही. तर हे असं वर्गीकरण तुम्हाला लिहायचं आहे. आजचा होमवर्क काय आहे लक्षात घ्या. सगळे डिफिकल्ट वर्ड लिहा. मी मध्ये जे प्रश्नोत्तरं तुम्हाला दिलेले ते सगळे लिहा. नंतर ॲक्टिव्हिटी 4 चित्र. हे जे चित्र आहे ती झेरॉक्स कॉपी ती कापून लावायची. वरती चित्र, त्याचा क्रम लावा आणि त्याच्या खाली त्या गोष्टीमधल्या ओळी लिहा. चित्र आणि खाली ओळ असं लिहा. 5वीमध्ये आपण करत होतो तसं. या पद्धतीने हा सगळा होमवर्क करा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा. थँक्यू.